नमस्कार. आज आपण टी परीक्षा जी आहे त्या अंतर्गत भूगोल सराव संच अभ्यासणार आहोत. तर या सराव संचाचं विशेष म्हणजे मागील वर्षाचे PYQs आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. फक्त भूगोल विषयाचे आणि तेही फक्त इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमावर आधारित असलेले महत्त्वाचे 30 बहुपर्यायी प्रश्न या ठिकाणी या व्हिडिओ अंतर्गत आपण पाहणार आहोत. मागील वर्षाचे प्रश्न असल्या कारणाने तुम्हाला नेमके कशा पद्धतीने प्रश्न येतील याचा अंदाज येईल. विषय आहे भूगोल, सामाजिक शास्त्रामध्ये येणारा. TET पेपर फर्स्टचा जर विचार केला तर पेपर फर्स्ट परिसर अभ्यासमध्ये सुद्धा काही ठिकाणी हे प्रश्न येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. चला आपण बघूयात TET भूगोल सराव संच. ओके. प्रश्न क्रमांक पहिला आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? सातपुडा पर्वत रांग जी आहे त्या सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कोणते आहे? तर त्यातलं बरोबर उत्तर आहे धूपगड. धूपगड हे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर आहे. ओके. तर बघा या ठिकाणी गोंधळ निर्माण होण्याची शक्यता तुम्हाला कोणती नाकारता येणार नाही. इथं प्रश्न आहे सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर. तर संपूर्ण सातपुडा पर्वतरांगेचा जर विचार केला तर संपूर्ण सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर धूपगड आहे. पण फक्त सातपुडा पर्वतरांगेतील महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर जर विचारलं एखाद्या वेळेस की महाराष्ट्रातील जी सातपुडा पर्वतरांग आहे तर त्या सातपुडा पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर त्याचं उत्तर येतं अस्तंभ. कोणतं येतं? अस्तंभा. ओके. पुन्हा एकदा ऐका. संपूर्ण सातपुडा पर्वतरांगेतील उंच शिखर धूपगड, पण महाराष्ट्रामध्ये सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर म्हणलं की अस्तंभ येतं. ओके. ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, कारण इथं तुम्हाला मुद्दाम गोंधळात टाकण्यासाठी प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. अवकाश प्रक्षेपणासाठी प्रामुख्याने खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? तर अवकाश प्रक्षेपण करण्यासाठी आपण अग्निबाणाचा उपयोग करतो. पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध बल लावून अग्निबाण अवकाशात फेकला जातो. ओके. चला प्रश्न क्रमांक तिसरा. गोवा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता? गोवा राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव कोणता असा प्रश्न आहे. तर गोव्याचा जो सांस्कृतिक उत्सव आहे तो आहे कार्निव्हल. कोणता आहे? कार्निव्हल. कार्निव्हल हा गोव्यातील प्रसिद्ध फेस्टिवल आहे, म्हणजे सांस्कृतिक उत्सव आहे. तर बघा इथं त्या कार्निव्हलमध्ये काय केलं जातं तर एक जिवंत आणि रंगीन उत्सव म्हणून तो फेमस आहे. आणि तर वेगवेगळ्या प्रकारचे वेशभूषा, परेड असतात, मुखवटा नृत्य असतं, संगीत असतं, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम या कार्निव्हल या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये घेतले जातात. ओके. गोवा राज्याचा सांस्कृतिक सण कार्निव्हल. त्यानंतर प्रश्न क्रमांक चौथा आपण पाहूया. प्रश्न चौथा आहे. इंदिरा गांधी कालवा खालीलपैकी कोणत्या राज्याच्या वायव्य भागात स्थित आहे? प्रश्न नीट ऐका. इंदिरा गांधी कालवा हा कोणत्या राज्याच्या वायव्य भागात स्थित आहे असा प्रश्न इथं आहे. ओके. तर त्याचं बरोबर उत्तर आहे राजस्थान. तर इंदिरा गांधी कालवा जो आहे तो राजस्थान राज्याच्या वायव्य भागात स्थित आहे. आणि आणखी जर आपण याची माहिती जर देणार असू तर इंदिरा गांधी कालवा
प्रामुख्याने राजस्थान राज्यात आहे आणि हा भारतातील सर्वात लांब आणि सिंचनाचा महत्त्वाचा प्रकल्प असून तो वाळवंटी भागाला म्हणजेच थार वाळवंटाला पाणी पुरवतो. आणि याचं जर उगम आपण जर पाहिलं तर इंदिरा गांधी कालवा याचा जे उगम आहे तो उगम पंजाबमधील हरिके बॅरेजमधून उगम पावतो, जिथे सतलज आणि बियास नद्यांचा संगम होतो. आणि हा कालवा पंजाब हरियाणामधून वाहत राजस्थानमध्ये प्रवेश करतो. तर याचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र आपण आत्ता प्रश्नात विचारल्याप्रमाणे राजस्थानच्या वायव्य भागात आहे. कुठं आहे? राजस्थानच्या वायव्य भागात, विशेषतः बारमेर, बिकानेर, चुरू, हनुमानगड, जैसलमेर या जिल्ह्यातून जातो. आणि याच कालव्याला, इंदिरा गांधी कालव्याला यापूर्वीचं नाव होतं राजस्थान कालवा. काय नाव होतं? राजस्थान कालवा म्हणून ओळखलं जायचं. आणि 1984मध्ये बघा, 1984मध्ये राजस्थान कालव्याचं नाव इंदिरा गांधी कालवा असं बदलण्यात आलेलं आहे. आणि हा कालवा राजस्थानमधील जे पश्चिम राजस्थान आहे तिथल्या कोरड्या जमिनीला सुपीक बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. समजलं? चला आता आपण पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5. तर हे प्रश्न जे आहेत ते येऊन गेलेले आहेत, त्यामुळे लक्षपूर्वक समजावून घ्या. प्रश्न क्रमांक 5 आहे, संशोधन हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा व्यवसाय मानला जातो? संशोधन. तर बघा, संशोधन हा जो आहे तो चतुर्थक व्यवसाय आहे. तर आपण पाहिलं की व्यवसायाचे 4 प्रकार असतात: प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय, तृतीयक व्यवसाय आणि चतुर्थक व्यवसाय. त्यातील प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय? की ज्या नैसर्गिक संसाधनाचा वापर करून काहीतरी उत्पादन घेतात. उदाहरण आपण शेतकरी म्हणूया. शेती हा प्राथमिक व्यवसाय आहे. ओके. आणि तो शेतीचा माल जेव्हा आपण बाजारात विकतो तेव्हा किंवा जे काय म्हणतात त्याला आपण आडत दुकानदार आपल्या शेतकऱ्याकडून तो माल घेतात, ते झाले द्वितीयक व्यवसाय. आणि त्यांनी घेतलेला माल जेव्हा दुकानातून विकला जातो ते तृतीयक व्यवसाय. आणि त्या अन्नधान्यावर जे संशोधन करतात ते चतुर्थक व्यवसाय. असे व्यवसायाचे 4 प्रकार आहेत. ओके. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी कोणता व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय ठरतो? तर बघा, शेतीला पूरक व्यवसाय जर मागत असेल तर पशुपालन हा शेतीसाठी पूरक व्यवसाय ठरतो. ओके. शेतीपालन. मग बघा, म्हणून तर बरेचसे शेतकरी गाई म्हशी पाळतात, ते याचसाठी की शेतीला पूरक व्यवसाय असतो पशुपालन. नेक्स्ट प्रश्न 7 आपण बघूया. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणती खनिजे आढळतात? पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणती खनिजे आढळतात? ओके. बघा, याचं जर उत्तर पाहिलं तर पृथ्वीचा जो आपला गाभा आहे त्या गाभ्यामध्ये निकेल आणि लोह ही खनिजे आढळतात. निकेल आणि लोह ही खनिजे आढळतात. आता इथं खनिजाचा विषय आल्यामुळं आपण खनिजाविषयी थोडक्यात जरा माहिती घेऊया. बघा, खनिज ही प्रामुख्याने पृथ्वीच्या कवचामध्ये आढळतात. सगळ्या प्रकारची खनिज असं प्रामुख्याने म्हटले बरं का. मग जिथे खडकांच्या भेगा असतील, फटी असतील, किंवा थर असतील, त्या थरांमध्ये ते साठलेले असतात. विशेषतः अग्निजन्य, रूपांतरित आणि गाळाच्या खडकामध्ये केंद्रित असतात. भारतामध्ये खनिज साठे बहुधा छोटा नागपूरचे पठार, ईशान्येचे पठार आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि कोकण यासारख्या पठारी भागात आढळतात. मग आता बघा, खनिज कोठे आणि कशाच्या स्वरूपात आढळतात थोडी आपण माहिती घेऊया. आपण आत्ताच पाहिलं आहे अग्निजन्य आणि रूपांतरित खडक. तर ते कोणते खनिज आहेत? तर तांबे, जस्त, कथील, शिसे यासारखे जे धातू किंवा खनिजे आहेत ती बहुधा भेगा आणि फटीमध्ये आढळतात. फटीमधल्या शिरा म्हणा किंवा भेगा, त्यांना आपण लोड्स म्हणतो, अशामध्ये आढळतात.
आणि गाळाचे खडक म्हणतो बघा आपण. गाळाचे खडकमध्ये येते कोळसा आणि चुनखडक. आणि जिप्सम, पोटॅश यासारखी खनिजंसुद्धा गाळाच्या खडक यामध्ये येतात. तर ही जी खनिजं आहेत ती बेड किंवा थराच्या स्वरूपात गाळांच्या खडकामध्ये सापडतात. ओके. गाळाचे जे खडक आहेत त्या खडकामध्ये बेड किंवा थर असतात त्यांचे, त्या स्वरूपात आढळतात. आणि पुढे बघा, पृष्ठभागावरील विघटनाने तयार होणारी म्हणजे बॉक्साईटसारखी खनिजे आहेत, जी पृष्ठभागावरील खडकाच्या विघटनातून विरघळणारे घटक वाहून गेल्यावर त्यांचा जो अवशेष राहतो त्या अवशेषातून तयार होणारी खनिजं म्हणजे बॉक्साईटसारखी खनिजं. आणि प्लेसरसारखं जे असतात ते नदीचे जे पात्र आहे त्यातील वाळू आणि डोंगराचा पायथा त्या ठिकाणी सोने, चांदी, कतील यासारखी खनिजं प्लेसर ठेवी म्हणून सापडतात. ओके. आणि महासागराच्या तळाशीसुद्धा, महासागराच्या पाण्यामध्ये तळाशीसुद्धा अनेक खनिजे आढळतात. विशेषतः महासागराच्या तळाशी खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे साठे असतात. तर आत्ता आपला जो प्रश्न होता की पृथ्वीच्या गाभ्यामध्ये कोणती खनिजे आढळतात, तर त्याचं उत्तर आहे निकेल आणि लोह. प्रश्न क्रमांक 8. अग्निजन्य खडकातील गॅब्रो हा मूळ खडकावर प्रक्रिया होऊन कोणता रूपांतरित खडक तयार होतो? आत्ता काय म्हटलं त्यांनी, अग्निजन्य खडक आहे आणि त्यातील मूळ खडक आहे गॅब्रो. कोणता खडक आहे? गॅब्रो. तर त्या खडकावर परिणाम होऊन कोणता रूपांतरित खडक तयार होतो? तर बघा, गॅब्रो यावर तयार होऊन कोणता, तर त्याचं उत्तर आहे पर्याय बी, सर्पेंटाईन. कोणता खडक तयार होतो? सर्पेंटाईन. आपण त्याविषयी थोडक्यात माहिती काय आहे का बघूया आपण. तर बघा, गॅब्रो जो आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली अत्यंत संत गतीने थंड होणाऱ्या मॅग्मापासून तयार होणारा गडद रंगाचा कठीण आणि पातालिक अग्निजन्य खडक आहे. आणि हा खडक प्रामुख्याने कॅल्शियम समृद्ध खनिजांनी बनलेला आहे. याचं जे स्वरूप आहे की नाही गॅब्रो खनिजाचं, तो गडद हिरवा काळा करडा असतो. त्याचा पोत जो आहे तो खडबडीत असतो आणि ज्यातील स्फटिक उघड्या डोळ्यांनी दिसू शकतात. म्हणजे गॅब्रो या खडकातील स्फटिक डोळ्यांनी दिसू शकतात. आणि हे खडकाचे प्रकार समुद्र तळाशी मोठ्या प्रमाणे आढळतात. ओके. समुद्र तळाशी आढळतात आणि यात लोह, मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते. आणि दुसरं गोष्ट म्हणजे गॅब्रो हा अत्यंत टिकाऊ असल्याने बांधकाम क्षेत्रात इमारतीचे दगड, रस्ते बांधणी यामध्ये हा खडक वापरला जातो. आणि या खडकापासून प्रक्रिया करून तयार होणारा जर खडक कोणता असेल तो आहे सर्पेंटाईन. ओके. चला नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. प्रश्न 9. महाराष्ट्रातील नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचा कोळसा मोठ्या प्रमाणावर आढळतो? तर बघा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोणता कोळसा मोठ्या प्रमाणे आढळतो? त्याचं उत्तर आहे बिट्युमिनस. कोणता आहे? बिट्युमिनस. तर आपण बिट्युमिनस कोळसा काय आहे तर बघा, बिट्युमिनस हा मध्यम आणि उच्च दर्जाचा आहे. काळा आणि कठीण कोळशाचा प्रकार आहे. आणि या बिट्युमिनसमध्ये कार्बन आणि उच्च उष्मांक असतो. आणि जगातील सर्वात मुबलक कोळसा असून प्रामुख्याने वीज निर्मितीमध्ये थर्मल कोळसा आणि पोलाद उद्योगात कोकिंग कोळसा इंधन म्हणून वापरतात. ओके. तर बघा, बिट्युमिनस कोळसा जो आहे काळा गडद तपकिरी रंगाचा असतो, चमकदार असतो आणि यावर निस्तेज थरांचे पट्टे असतात. कोळसा जळताना खूप उष्णता बाहेर टाकतो. बघा, हा जो बिट्युमिनस आहे तो खूप उष्णता बाहेर टाकतो आणि तिथं यामध्ये बाष्पशील पदार्थाचे प्रमाण जास्त असते. आणि उपयोग म्हणलं तर आपण जे पॉवर प्लांट म्हणतो, वाफ तयार करण्यासाठी, पॉवर प्लांटमध्ये वाफ तयार करण्यासाठी याचा सर्वाधिक उपयोग होतो. उच्च प्रतीचा जे बिट्युमिनस कोळसा
कोक निर्मितीसाठी वापरला जातो आणि जो लोखंड वितळण्यासाठी आवश्यक असतो. लोखंड वितळण्यासाठी जो कोक असतो की नाही, त्या कोक निर्मितीसाठी बिट्युमिनस कोळसा वापरला जातो. ओके, तर अशा पद्धतीने आपण माहिती घेतलेली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 10. प्रसिद्ध अशा कोलार येथील सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहेत? तर बघा, कोलार खाणी कोणत्या राज्यात आहेत असं म्हटलेलं आहे. तर त्याचं बरोबर उत्तर आहे, कोलारच्या ज्या खाणी आहेत त्या कर्नाटक या राज्यात आहेत. कोलारला बघा सोन्याच्या खाणी आहेत आणि कोलार सोन्याच्या खाणी या कर्नाटक राज्यात आहेत. आणि कर्नाटक राज्यामध्ये कोलार जिल्हा आहे. बंगळूर शहरापासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर कोलार हा जिल्हा आहे. आणि याचा एक इतिहास आहे बघा. या खाणी ज्या आहेत ते 121 वर्ष कार्यरत आहेत म्हणे. आणि 2026च्याच माहितीनुसार खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी कर्नाटकातील KGFच्या पुनरुज्जीवनास मंजुरी दिली आहे आणि जी आधुनिक पृष्ठभागावरील खाणकामावर लक्ष केंद्रित करेल. या खाणी जगातील दुसऱ्या सर्वात खोल सोन्याच्या खाणी म्हणून ओळखल्या जातात. म्हणजे प्रसिद्ध सोन्याच्या खाणी कर्नाटकातील कोलारला आहेत, पण हे जे कोलारच्या सोन्याच्या खाणी आहेत त्या जगातील दुसऱ्या क्रमांकावर सर्वात खोल सोन्याच्या खाणी म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि कोलार शहर आहे की नाही, सोन्याच्या खाणीसाठी तर प्रसिद्ध आहेच, पण या कोलार या ठिकाणी रेशीम आणि दुधाचं उत्पादनासाठी सुद्धा हे प्रसिद्ध आहे. म्हणूनच कोलारला भारताचं सुवर्ण शहर असं म्हटलं जातं. कोलारला भारताचं सुवर्ण शहर असं म्हटलं जातं. ओके, चला पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 11. या व्हिडिओमध्ये 30च प्रश्न आहेत, पण आपण त्या संदर्भात अनेक विविध माहिती इथं अभ्यासणार आहोत. प्रश्न 11. नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने नेहमी कोणती दिशा दर्शवली जाते? नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात तुम्ही पाहिलं असेल तर असा एक बाण असतो बघा. तर बाणाच्या दिशेने कोणती दिशा असते? तर त्याचं उत्तर आहे उत्तर. तर बाणाच्या दिशेने जी दिशा असते ती असते उत्तर दिशा. ओके. प्रश्न क्रमांक 12. समान तापमान असणारे बिंदू जोडणाऱ्या नकाशावरील काल्पनिक रेषेला काय म्हणतात? समान तापमान असणाऱ्या, तापमान म्हणजे ताप म्हणून त्यांना समताप रेषा म्हणतात. सम म्हणजे समान, ताप म्हणजे तापमान, समताप रेषा, समान तापमान असणारे बिंदू जोडणारी रेषा. जेव्हा हवेचा दाब बघतो आपण तेव्हा समदाब म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो? समदाब. ओके. तर आता याचं उत्तर येणार आहे समताप, तापमान समान असणाऱ्या समताप रेषा. चला प्रश्न क्रमांक 13 या ठिकाणी पाहूयात. भारताची प्रमाण वेळ खालीलपैकी कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? हा खूप महत्त्वाचा घटक आहे बघा. भारताची प्रमाण वेळ जी आहे ती कोणत्या रेखावृत्तावरून ठरवली जाते? भारताची प्रमाण वेळ. ओके. तर हा प्रश्न केंद्रप्रमुख परीक्षेला सुद्धा आलेला होता. तर हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे, ते लक्षपूर्वक आपण बघूया. भारताची जी प्रमाण वेळ आहे ती प्रमाण वेळ पर्याय क्रमांक सी का ए? इथं एक मिनिट, पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 82 अंश ते 30 पूर्व. मग याचं वर्णन कसं येणार आहे बघा. ही जी हे जे रेखावृत्त आहे, ही रेखावृत्त अलाहाबाद जवळ, उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जवळील मिर्झापूरमधून जाते. तर केंद्रप्रमुख परीक्षेला असं होतं की भारताची प्रमाणवेळ दाखवणारे रेखावृत्त कोणत्या शहरावरून जातं असा प्रश्न होता. त्याचं उत्तर होतं मिर्झापूर. तुम्ही सुद्धा मिर्झापूर हे लक्षात ठेवा. तर भारताची प्रमाणवेळ ही संपूर्ण भारतात पाळली जाणारी अधिकृत वेळ आहे, जी युनिव्हर्सल टाईम कोऑर्डिनेट
पेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे सरकते. म्हणजेच युनिव्हर्सल टाईम कोऑर्डिनेट UTC जे आपण म्हणतो की नाही, त्यापेक्षा 5 तास 30 मिनिटे पुढे सरकते. आणि ही जी वेळ आहे ती अलाहाबाद जवळून म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये जे अलाहाबाद आहे तिथून मिर्झापूरमधून जाणाऱ्या 82.50 पूर्व रेखावृत्तावर आधारित आहे, जो देशाच्या मध्यभागातून जातो. ओके. इथं बघा याचं जे मूल्य आहे ते UTC म्हणून आपण म्हणतो बघा, युनिव्हर्सल टाईम कोडिंग, त्याच्या 5 वाजून 30 मिनिट अधिक दर्शवलं जातं. याला ग्रीनविच मीन टाईमपेक्षा 5.5 तास पुढे आहे बघा. ग्रीनविच मीन टाईमपेक्षा 5 तास 30 मिनिटे हे पुढं आहे. आणि याचा आधार जर बघितलं तर रेखावृत्त आहे 82 पूर्व ते 30 पूर्व, 82 ते 30 पूर्व रेखांश जातं. आणि याचं स्थान जे आहे ते मिर्झापूर, उत्तर प्रदेश, प्रयागराज जवळून जातं. आणि याची जी व्याप्ती आहे तर संपूर्ण भारतात एकच वेळ इथं आपण निश्चित वेळ अधिकृत वेळ म्हणून मानली जाते. आणि भारतात डेलाइट सेव्हिंग टाईम DST पाळला जात नाही, ही सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बघा 1 सप्टेंबर 1947 पासून ही वेळ अधिकृतपणे संपूर्ण भारतासाठी लागू करण्यात आली. यापूर्वी भारतात स्वतंत्र वेळेचे झोन होते, परंतु प्रशासकीय सुलभतेसाठी एकच वेळ निश्चित करण्यात आली. ही वेळ ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनद्वारे ब्रॉडकास्ट केली जाते. ओके. म्हणजेच भारताची ही प्रमाण वेळ अधिकृत वेळ आहे. प्रश्न क्रमांक 14, खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे? खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या मॅंग्रोव्ह वनस्पतीचे मूळ स्थान कोणत्या देशात आहे? तर त्याचं उत्तर आहे B, भारत देशात आहे. कोणत्या देशात आहे? भारत देशात. तर मॅंग्रोव्ह वनस्पतीचं जे मूळ स्थान आहे ते आहे भारतात. ओके. मॅंग्रोव्ह वनस्पतीचं मूळ स्थान भारतात आहे. त्याची थोडी आपण बघूया. मॅंग्रोव्ह म्हणजे काय? मॅंग्रोव्हचा अर्थ काय? तर त्याचा अर्थ मराठीतून होतो खारपुटी. काय होतो? खारपुटी वनस्पती. मॅंग्रोव्ह म्हणल्यावर आपण गोंधळात पडतो. खाऱ्या पाण्यात वाढणाऱ्या म्हणून त्याला खारपुटी वनस्पती असं सुद्धा म्हणतात. त्याला मॅंग्रोव्ह असे म्हणतात. ही उष्णकटिबंधीय समुद्रकिनारी, खाडीच्या भागात आणि दलदलीच्या प्रदेशात उगवणारी वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे बघा. जिथं खारं पाणी असतं, उष्णकटिबंध आहे, समुद्रकिनारा, खाडीच्या भागात, दलदली भागात वाढणारी वनस्पती आहे. ती खाऱ्या पाण्यात चिखलात जगते आणि मुळांद्वारे मीठ फिल्टर करते ही वनस्पती. खारपुटी वनस्पती ज्या आहेत, मॅंग्रोव्ह ज्या आहेत, त्या मुळाद्वारे मीठ फिल्टर करतात आणि वादळांपासून किनारपट्टीचे संरक्षणसुद्धा करतात. या वनस्पतींची जी मुळं आहेत ती जमिनीवर येतात. आणि का येतात जमिनीवर? तर श्वासोच्छवासासाठी या खारपुटी वनस्पतीची मुळं जमिनीवर येतात, कारण त्याद्वारे त्यांना श्वासोच्छ्वास करता येतो. आणि बिया ज्या आहेत त्या बिया झाडावर असतानाच रुजतात. म्हणजे वैशिष्ट्य बघा खारपुटी म्हणजेच मॅंग्रोव्ह वनस्पतीचे, की यांच्या ज्या बिया आहेत त्या झाडावरच रुजतात, ज्याला जरायुज अंकुरण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? जरायुज अंकुरण. मग या खारफुटी वनस्पती किंवा मॅंग्रोव्ह वनस्पतीची वैशिष्ट्ये काय आहेत? तर या वनस्पती ज्या आहेत त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता ठेवतात. म्हणजेच खारफुटीची मुळे जी आहेत समुद्राच्या खाऱ्या पाण्यात आणि चिखलात राहण्यासाठी विशेष प्रकारे विकसित झालेली असतात. म्हणजेच मीठ फिल्टर करून घेणे, मीठ गाळून गोड पाणी शोषून घेणं, हे वैशिष्ट्य त्यांच्या मुळांमध्ये असतं. दुसरं वैशिष्ट्य बघा, श्वासोच्छ्वास मुळाद्वारे होतं ह्यांचं. चिखलात ऑक्सिजनची कमतरता असल्याने या खारफुटी वनस्पती काय करतात? जमिनीच्या वर येतात आणि त्यातून त्या श्वासोच्छ्वास करतात. वनस्पती म्हणण्यापेक्षा मुळं म्हणूयात, सॉरी चुकून माझ्याकडनं वनस्पतीला. तर या खारफुटी वनस्पतीची मुळं जमिनीच्या वर येऊन श्वासोच्छ्वास करतात.
तिसरं वैशिष्ट्य बघा, जरायुज अंकुरण. या वनस्पतीची जी फळं आहेत ती झाडावर असतानाच तिथल्या बिया रुजतात, अंकुरतात, मग खाली पडतात, ज्यामुळे चिखलात त्या रुजणं सोपं होतं. ओके. चौथं वैशिष्ट्य म्हणजे यांच्यातील विविधता. जगामध्ये 80हून अधिक प्रजाती खारफुटी वनस्पतीच्या आहेत, ज्यामध्ये रायझोफोरा, ॲव्हिसेनिया आणि सुंदरी या प्रमुख आहेत. आणि भारतात विशेषतः महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात आणि याच वनस्पती किनारपट्टीच्या पर्यावरणाचे रक्षण करतात. ओके. चला पुढील प्रश्न 15वा. ऑस्ट्रेलिया खंडातील गवताळ प्रदेश खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑस्ट्रेलियामध्ये जो गवताळ प्रदेश आहे तो कोणत्या नावाने ओळखला जातो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे, त्याला पर्याय क्रमांक सी, डाऊन्स. कोणत्या नावाने ओळखला जातो? डाऊन्स नावाने ओळखला जातो. ऑस्ट्रेलिया खंड, आपले जे खंड आहेत त्यातील ऑस्ट्रेलिया खंडामध्ये या गवताळ प्रदेश आहे तो डाऊन्स या नावाने ओळखला जातो. तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये समशीतोष्ण गवताळ प्रदेशाला डाऊन्स असं म्हणतात. आणि हे जे गवताळ प्रदेश आहेत प्रामुख्याने ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलँड भागातील आउटबॅकमध्ये आढळतात. यांचं नाव आहे डाऊन्स आणि यांचा प्रकार आहे समशीतोष्ण गवताळ प्रदेश. आणि यांचं जे स्थान आहे ते आहे डार्लिंग नदीचे खोरे, न्यू साऊथ वेल्स, क्वीन्सलँडच्या सीमा. मग या ज्या समशीतोष्ण गवताळ प्रदेश आहे डाऊन्स, या ठिकाणी प्रामुख्याने मेंढ्या, गुरे चरण्यासाठी या भागाचा उपयोग केला जातो. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात विशेषतः शुष्क भागात हॅमॉक गवताळ प्रदेशही आढळतात. ओके. चला प्रश्न क्रमांक 16वा काय आहे बघा. कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर कोल्हापूरमध्ये जे दाजीपूर नावाचं अभयारण्य आहे ते कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गवा. तर कोल्हापूरमध्ये दाजीपूर जे आहे ते दाजीपूर गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र राज्याच्या मध्ये कोल्हापूर हे ठिकाण गवा या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. ओके. नेक्स्ट बघूया आपण कोल्हापूरचंच आणखीन एक बघा. हे दाजीपूर अभयारण्य जे आहे ते सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेले आहे. महाराष्ट्राची समृद्ध वारसा इथं लाभलेला आहे. समृद्ध जैवविविधतेचे उदाहरण आहे. याला राधानगरी अभयारण्य म्हणूनही ओळखले जाते. तर बघा, जेव्हा दाजीपूर अभयारण्य येतं तर कोल्हापुरातील दाजीपूर अभयारण्याला राधानगरी अभयारण्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. चला पुढील प्रश्न क्रमांक 17वा आलाय ना. ओके. प्रश्न क्रमांक 17वा आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 17वा काय आहे बघा. मोसमी वनातील वृक्षांमध्ये आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा वृक्ष कोणता? मोसमी वन जे आहेत तिथं आर्थिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा वृक्ष कोणता? तर त्याचं उत्तर आहे साग. कोणता आहे? साग. साग जे आहे ते आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आहे. मोसमी वनेला साग हा महत्त्वाचा आहे. तर बघा, मोसमी वने म्हणजेच उष्णकटिबंधातील पानझडी वने ही भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान वनं आहेत. बघा, मोसमी वनं ही भारत आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आणि आर्थिकदृष्ट्या मौल्यवान वनं आहेत. का महत्त्वाची आहेत? तर त्या मोसमी वनांमध्ये साग नावाचा जो आर्थिकदृष्ट्या जास्त उत्पन्न मिळवून देणारा साग नावाचा वृक्ष या वनांमध्ये आढळतो.
मोसमी वनात सर्वात महत्त्वाचा आणि मौल्यवान वृक्ष असतो साग. सागाचे लाकूड टिकाऊ, मजबूत आणि कीड प्रतिरोधक असते. याचा वापर फर्निचर, जहाज बांधणी, बांधकाम यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. ओके. त्याच पद्धतीने या मोसमी वनांमध्ये साल, चंदन, शिसम, बांबू, खैर यासारखी सुद्धा महत्त्वाची आणि वैशिष्ट्यपूर्ण झाडे आढळतात. म्हणून मोसमी वने ही भारतात आणि महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची वने आहेत. ओके. चला पुढील प्रश्न आपण बघूयात. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचार केल्यास भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताचा जगात कितवा नंबर लागतो? तर त्याचं बरोबर उत्तर आहे 7वा क्रमांक. कितवा क्रमांक आहे? 7वा क्रमांक. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जर विचार केला तर भारताचं जगात 7वा क्रमांक लागतो. तर बघा, भारताचं जे एकूण क्षेत्रफळ आहे ते एकूण क्षेत्रफळ 3.28 मिलियन स्क्वेअर किलोमीटर एवढा आहे आणि भारत जगाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या सुमारे 2.4% भाग व्यापतो. आणि भारताच्या आधीचे 6 मोठे देश कोणते आपण बघूया. भारताचा 7वा क्रमांक आहे. त्यातले सर्वात वरचे जे 6 देश आहेत ते बघा. 1 नंबरला आहे रशिया. रशिया हे जगात प्रथम क्रमांकावर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर आहे रशिया. द्वितीय क्रमांकावर आहे कॅनडा. तृतीय क्रमांकावर आहे चीन. चतुर्थ अमेरिका. 5वा ब्राझील आणि 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7व्या क्रमांकावर आहे भारत. भारताचा जर आपण विचार केला तर भारताला दक्षिणोत्तर जी लांबी आहे भारताची 3214 किलोमीटरची आहे आणि पूर्व पश्चिम लांबीचा जर विचार केला तर 2933 किमी लांबी आहे. ओके. चला पुढील प्रश्न आपण बघूयात. प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून कोणत्या पक्षाला ओळखले जाते? याचं उत्तर आहे हरियाल. महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तर महाराष्ट्राचे राज्य पक्षी असो, राष्ट्रीय पक्षी असो, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हरियाल म्हणजेच आपण त्याला एक आपण हिरवे कबूतर असं सुद्धा म्हणतो बघा. प्रश्न क्रमांक 20. जगातील आकाराने सर्वात मोठे फूल कोणते? जगातील आकाराने सर्वात मोठे फूल, त्याचं उत्तर आहे सी, रॅफ्लेशिया. काय आहे? रॅफ्लेशिया. जगातील मोठे फूल रॅफ्लेशिया. तर बघा, जगातील आकाराने सर्वात मोठे फूल कोणतं आहे? तर त्याचं उत्तर आहे रॅफ्लेशिया. रॅफ्लेशिया हे जे फूल आहे ते इंडोनेशियाच्या पावसाळी जंगली भागात आढळते आणि एक दुर्मिळ फूल आहे. ते परजीवी आहे ज्याला पाने, मुळे, खोड नसते. नीट ऐका, रॅफ्लेशिया या जे आहे त्याला पाने, मूळ आणि खोड नसते असं म्हटलेलं आहे. दुर्मिळ आहे. परागकण पसरवण्यासाठी, कीटकांना आकर्षित करण्यासाठी हे फूल सडलेल्या मांसाचा वास सोडते. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 21. 10 प्रश्न राहिलेले आहेत. अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाच्या सहाय्य घेऊन आपण इतर प्रश्नांचा सराव करत आहोत. प्रश्न क्रमांक 21 काय दिलेला आहे बघा. दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारी भागात कोणती विस्तृत पर्वतरांग आहे? तर दक्षिण अमेरिका खंडाच्या पश्चिम किनारपट्टीवर अँडीज नावाची विस्तृत पर्वतरांग आहे. ओके, अँडीज. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 22. गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर आहे? तर त्याचं उत्तर आहे गुरु शिखर हे अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. कुठलं? अरवली पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर गुरु शिखर आहे. आणि हे जे गुरु शिखर आहे ते राजस्थानमधील सिरोही जिल्ह्यातील माउंट अबू येथे स्थित आहे.
आरवली पर्वतरांगेतील सर्वात मोठे उंच शिखर असून पश्चिम भारतातील सर्वात उंच शिखर मानले जाते आणि हे स्थान जे आहे ते भगवान दत्तात्रयांचे मंदिर त्या ठिकाणी आहे. त्यांच्या पादुकासाठी हे प्रसिद्ध आहे. याची उंची जर आपण पाहिली तर 1722 मीटर इतकी उंची आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 23वा. बघा, जगातील मानवी वस्ती नसलेला एकमेव खंड कोणता? तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे मानवी वस्ती नसलेला खंड कोणता आहे? अंटार्क्टिका. कोणता खंड आहे? अंटार्क्टिका, जिथं अजिबात मानवी वस्ती नाही. आपण 7वीच्या पाठात सुद्धा पाहिलेलं आहे. तर अंटार्क्टिका हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर स्थित आहे आणि 5वा सर्वात मोठा आणि 98% बर्फाने झाकलेला हा खंड आहे. जगातील सर्वात थंड कोरडे वारे वाहणारे ठिकाण आहे आणि इथं कायमस्वरूपी मानवी वस्ती नाही. याचं कारणच आहे कारण हा खंड 98% बर्फाने आच्छादलेला आहे. हा खंड पूर्णपणे दक्षिण ध्रुवाभोवती स्थित असून चारही बाजूने दक्षिण महासागराने वेढलेला आहे. आणि दुसरं गोष्ट बघा, इथं बर्फ भरपूर प्रमाणात असतं आणि पृथ्वीवरील सर्वात थंड ठिकाण आहे. इथलं ते तापमान आहे ते निगेटिव्ह खाली असतं, म्हणजे तापमान जे आहे ते ऋणमध्ये असतं, -°C गेलेलं असतं. अत्यंत प्रतिकूल हवामानामुळेच इथं वनस्पतीचे प्रमाण तर नगण्यच आहे. केवळ शैवाल आढळते तिथं आणि काही सपुष्प वनस्पती आढळतात. आणि प्राणीचा जर विचार केला तर पेंग्विन, सील, व्हेल मासे प्रामुख्याने दिसतात. पण मानवी वस्ती जर बघितलं तर इथं मानवी वस्ती अजिबात आढळत नाही. ओके, चला प्रश्न क्रमांक 24. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येणाऱ्या भरतीला काय म्हटले जाते? तर अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला येणाऱ्या भरतीला काय म्हटले जाते? तर याला म्हणतात उधाणाची भरती. बघा, अमावस्या आणि पौर्णिमा जर असेल तर समुद्र किनारी जी भरती येते तिला उधाणाची भरती असं म्हटलं जातं. मग आपण त्याविषयी थोडं जर माहिती सांगते मी. बघा, पौर्णिमा आणि अमावस्येला काय होतं तर सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एकाच सरळ रेषेत आल्यामुळे चंद्राच्या व सूर्याच्या एकत्रित गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राच्या ज्या पाण्याची जी पातळी आहे की नाही ती पातळी सर्वाधिक उंचावते. यालाच उधाणाची भरती असं म्हणतात. आणि या दिवशी काय होतं की भरती अत्यंत मोठी आणि ओहोटी अत्यंत खालच्या पातळीची असते, कारण दोन्ही ताऱ्यांचं आकर्षण बल एकाच दिशेने कार्यरत करतं. चंद्र आणि सूर्य या दोघांचं जे आकर्षण बल आहे ते एकाच दिशेने कार्य करतं. आणि हा जो दिवस असतो तो अमावस्या आणि पौर्णिमेचा असतो. आणि आणखी विशेष जर सांगायचं असेल तर उधाणाच्या भरतीनंतर साधारणपणे 7 दिवसांनी भांगाची भरती येते. कोणती भरती येते? भांगाची भरती येते. ओके, तर बघा, या भरतीमुळं काय होतं तर उधाणाच्या भरतीमुळं किनारी भागात पाण्याचा प्रचंड फुगवटा निर्माण होतो आणि खाडीच्या मुखाशी बंदरामध्ये मोठी जहाजे येण्यास मदत होते, परंतु किनारपट्टीवर धूप होण्याची शक्यता सुद्धा वाढते. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 25वा. 6 प्रश्न राहिलेले आहेत, बघूयात आपण. जपानमधील सुप्रसिद्ध फुजियामा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? जपानमधील फुजियामा जो आहे तो कोणत्या प्रकारचा ज्वालामुखी आहे? प्रसिद्ध, आपल्याला सर्वांना ते नाव आपण ऐकलं असेल. तर या ज्वालामुखीला जागृत ज्वालामुखी असं म्हटलं जातं. बघा, फुजियामा हे जागृत ज्वालामुखी आहे. तर फुजियामा जो आहे तो सर्वात काय म्हणतात त्याला प्रसिद्ध असा ज्वालामुखी आहे, जागृत प्रकारचा आहे. आणि हा सुप्त ज्वालामुखी जागृत ज्वालामुखी असं म्हणतो. आणि याचं जे स्थान आहे की नाही, याचं स्थान
हे हॉशू बेटावर आहे. टोकियोपासून सुमारे 100 किमी अंतरावर आहे. आणखी काय माहिती सांगता येईल तर याचा जर उद्रेक असतो तो मोठा उद्रेक होण्याची शक्यता असते किंवा मोठा उद्रेक होत असतो आणि याला सक्रिय ज्वालामुखीसुद्धा मानतात. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 26. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? जगातील सर्वात खोल गर्ता कोणती? तर याचं उत्तर आहे मरियाना. जगातील सर्वात खोल गर्ता कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे मरियाना. तर आपण मरियाना ही जगातील सर्वात खोल गर्ता आहे आणि ही जी गर्ता आहे ती पॅसिफिक महासागरात असून तिची कमाल खोली जी आहे ती खूप जास्त आहे. सुमारे 10,984 ते 11,034 मीटर खोल आहे आणि पृथ्वीवरील महासागराचा सर्वात खोल बिंदू या गर्तेतील चॅलेंजर डीप म्हणून हा जो बिंदू आहे तो चॅलेंजर डीप हा जगातील सर्वात खोल बिंदू मानला जातो आणि मुख्य स्थान या मरियानाचं पश्चिम प्रशांत महासागरात आहे आणि येथे प्रचंड दाब आणि पूर्ण अंधार असतो. ही गर्ता ही ती अर्धचंद्राकृती आहे आणि मरियाना गर्ता हे पृथ्वीवरील शेवटचे अन्वेषित ठिकाण मानले जाते. ओके. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27. मरियाना गर्ता लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 27. जगातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा महासागर कोणता? तर सर्वांना माहिती की जगातील सर्वात मोठा जो महासागर आहे तो आहे पॅसिफिक महासागर. कोणता आहे? पॅसिफिक महासागर. जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? पॅसिफिक महासागर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती प्रामुख्याने कोणत्या कारणामुळे होते? तर याचं उत्तर आहे की बघा, पृथ्वीचा जो कललेला आस आहे आणि पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे त्यामुळे पृथ्वीवर प्रामुख्याने ऋतूंची निर्मिती होत असते. ओके. चला प्रश्न क्रमांक 29 आणि 30 शेवटचे 2 प्रश्न बघून आपण थांबणार आहोत. तर प्रश्नांचं स्पष्टीकरण कसं वाटलं नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न क्रमांक 29. विमानांच्या उड्डाणासाठी वातावरणाचा कोणता थर सर्वात अनुकूल आणि सुरक्षित मानला जातो? तर बघा, विमानाचं जे उड्डाण आहे त्यासाठी स्थितांबर हे जे आहे तो थर जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो. स्थितांबर जो आहे तो महत्त्वाचा मानला जातो. तिथं विमानाचं उड्डाण जे आहे त्या स्थितांबरमध्ये होत असतो. तर बघा, पृथ्वीचे जे आवरण आहेत त्या आवरणातील तपांबराच्या वर असलेला दुसऱ्या नंबरचा स्थितांबर हा असतो. हा भूपृष्ठापासून 13 ते 50 किलोमीटर उंचीपर्यंत विस्तारलेला आहे आणि या थरातच ओझोन वायूचा थर असतो. बघा, हा पण महत्त्वाचा मुद्दा आहे. स्थितांबरामध्येच ओझोन वायूचा थर असतो जो सूर्याची हानिकारक अल्ट्राव्हायलेट किरणे शोषून घेतो आणि हा थर ढगमुक्त आणि स्थिर असल्यानं इथं जेट विमानं उडवण्यासाठी अत्यंत अनुकूल मानला जातो. तर बघा, इथं काय होतं की इथं जे आहे तिथं वातावरण जे आहे ते वातावरण अनुकूल आहे त्या विमानासाठी. स्थिर वातावरण आहे. हा थर ढगमुक्त आहे. त्यामुळे तिथं विमान उड्डाण केलं जातं आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे इथं ओझोन वायूचा थरसुद्धा या स्थितांबरामध्येच असते. पहिला थर असतो तपांबर आणि दुसरा थर असतो स्थितांबर आणि जास्तीत जास्त प्रश्न हे स्थितांबरवर आलेले आहेत. विमान उड्डाणासाठी आणि ओझोन स्तरासाठी महत्त्वाचा स्तर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, अंटार्क्टिका खंडावर उभारलेले भारताचे संशोधन केंद्र कोणत्या नावाने ओळखले जाते? तर अंटार्क्टिका खंडावर उभारलेले संशोधन केंद्र कोणत्या नावाने ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे सी, मैत्री. अंटार्क्टिका खंडावर भारताने एक संशोधन केंद्र उभा केलेलं आहे. त्याचं नाव आहे
मैत्री, सध्या मैत्री आणि भारती ही 2 कायमस्वरूपी कार्यरत आहेत बघा. इथं भारती दिलेलं नाही म्हणून आपण केलेलं नाही. तर भारताची अंटार्क्टिका खंडावर 2 संशोधन केंद्र आहेत. एक आहे मैत्री आणि दुसरं आहे भारती. आणि यापूर्वी 1983 मध्ये उभारलेलं दक्षिण गंगोत्री हे पहिलं संशोधन केंद्र होतं भारताचं. ते आता सध्या कार्यरत नाही. आणि चौथं जे भारताचे आगामी चौथं केंद्र येणार आहे मैत्री 2 ही उभारण्याची योजना आहे. तर बघा अंटार्क्टिकामध्ये जे भारतीय संशोधन केंद्र आहे मैत्री हे 1989 साली 1989 बरं का 1989 साली स्थित आहे. आणि भारती जे आहे ते 2012ला स्थित झालेलं आहे. आणि मी आत्ता म्हटलं बघा दक्षिण गंगोत्री हे सर्वात पहिलं होतं 1983 साली, पण ते सध्या बर्फात गाडलं गेल्यामुळं ते बंद झालेलं आहे. आणि आता नवीन या सर्व मोहिमेचं नियंत्रण जे आहे ते नॅशनल सेंटर फॉर अंटार्क्टिका अँड असोसिएशन रिसर्च NCPOR याद्वारे गोव्यामध्ये आहे. हे गोव्यातील या केंद्रामार्फत यांचं नियंत्रण केलं जातं. तर अशा पद्धतीने आपण इथं 30 प्रश्न अभ्यासलेले आहेत. 30च्या 30 प्रश्न ही PYQs आहेत, महत्त्वाची आहेत. आणि त्या अंतर्गत मी अनेक प्रश्नांचं किंवा माहितीचा उहापोह केलेला आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. आवडला तर नक्कीच शेअर करा. ओके, थँक्यू.